नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे पेपर 1 आणि पेपर 2 आहेत त्यासाठी आपण मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र या घटकांवरती आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रीवियस परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्री मध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षा कोणतीही जरी असली ना तर त्यामध्ये आपल्याला शब्दसमूह, वाक्प्रचार हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवा, अंगावरती अलंकार नसलेली स्त्री, तर त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 1 तर लंकेची पार्वती त्याला म्हटलं जातं। लक्षात ठेवा, यामध्ये स्पष्टीकरणामध्ये आपण काय काय घेऊ शकतो लक्षात ठेवा। महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। तर पहा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावरती अलंकार नसलेली स्त्री। भिकारीन म्हणजे काय? तर भीक मागणारी स्त्री। या ठिकाणी गरीब म्हणजे काय? तर पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती। आणि मंदोदरी म्हणजे काय? तर मय दानवाची कन्या किंवा रावणाची पत्नी। या ठिकाणी आपण प्रत्येक ऑप्शनचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर संकेत बोधक की वाक्याचा प्रकार आहे। लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे आणि वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध होतो, म्हणून हे जे आहे हे संकेत बोधक वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता। अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी भुंकणाऱ्या हा जो शब्द आहे हा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे, त्यामुळे आपल्याला या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर धातू साधित विशेषण आहे। लक्षात ठेवा, भुंकणाऱ्या हे यामध्ये दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये भुंकणाऱ्या हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे? पहा, सागर तळाची खोली मोजण्याचं परिमाण, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर फॅदम हे जे आहे हे सागर तळाची म्हणजे जो सागर आहे, समुद्र आहे, त्याची खोली मोजण्याचं काम जे आहे हे कोणत्या एककाने केलं जातं किंवा त्याचं जे परिमाण आहे ते कोणतं आहे? तर ते आहे फॅदम। लक्षात ठेवा, मीटर आणि फूट हे जे आहे लांबी आणि अंतर मोजण्याचं एकक आहे। रिश्टर स्केल काय असतं? भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक। आणि फॅदम काय असतं? तर सागर तळाची खोली मोजण्याचं एकक। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मित्रांनो, आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणत्या वर्षी सुरू केली? तर ती केली पहा 1921 या वर्षी। या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय तर कोणी केली? तर ती केली होती गिजूबाई बधेका यांनी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। लक्षात ठेवा, अनुताई वाघ हे जे आहेत कोसबाड प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आहेत। रमाबाई रानडे हे सेवा सदन या संस्थेशी संबंधित आहेत आणि गिजूबाई बधेका या ज्या आहेत ह्या बालमंदिर कोणतं शिशुशाळा या नावाचं सुरू केलं होतं 1921 मध्ये, त्याशी संबंधित आहेत। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय। या ठिकाणी आपल्याला एक मित्रांनो व्याख्या दिलेली आहे, तर व्याख्या कशाची आहे आपल्याला सांगायचं आहे। पहा, परत एक वेळा व्याख्या आहे का? साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 प्रेरणा। प्रेरणा म्हणजे आपण इंग्रजीमध्ये एक शब्द वापरू शकतो पहा, त्याला मोटिवेशन। लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन। यामध्ये धारणा हा जो शब्द आहे, धारणा म्हणजे काय? तर ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय।
प्रेरणा म्हणजे काय, तर वर्तनाला दिशा देणारे किंवा वर्तनासाठी प्रवृत्त करणारे, एखाद्या गोष्टीला प्रवृत्त करण्यासाठी देणारे त्याला प्रेरणा म्हणतात. आणि बुद्धिमत्ता काय, तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता असते तिला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असं म्हटलं जातं. मराठी व्याकरणामधील खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण भरपूर परीक्षेत देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्याला काय म्हणतात, तर त्याला मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 पहा, केवल प्रयोगी अव्यय याची व्याख्या लक्षात ठेवा. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडाने अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हटलं जातं. आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे भावना प्रधान असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशामध्ये होईल. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. यावरती हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि TCS पॅटर्न मध्ये हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा जो समावेश आहे तो खालीलपैकी कशामध्ये आहे किंवा कोणत्या अधिकारामध्ये येतो, तर तो येतो घटनात्मक अधिकारामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते किंवा तो प्रकार कोणता आहे की ज्या प्रकारे ते होत असतं, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रकाश संश्लेषणाद्वारे प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील जोड्यांमधून योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव प्रल्हाद केशव अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर आणि शाकुंतल राम गणेश गडकरी यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. आणि योग्य जोडी आहे ती ऑप्शन क्रमांक 1, तर मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही योग्य जोडी असणार आहे. लक्षात ठेवा, मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव दीनानाथ मंगेशकर, उद्याचा संसार चंद्रकांत काकोडकर, शाकुंतल हे कालिदास, हे जे आहेत हे त्यांचे महत्वाचे लेखन आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, पुण्यप्रभाव कोणाचा आहे, दीनानाथ मंगेशकर, उद्याचा संसार कोणाचा आहे, चंद्रकांत काकोडकर आणि शाकुंतल हे कालिदासांचा आहे. म्हणजे ह्या 3 जोड्या चुकीच्या आहेत. योग्य जोडी आपली पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे. चिरंतर असा शब्द आहे. पहा मित्रांनो, मिस्टेक झाली, चिरंतन आले, चिरंतर असा शब्द आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, चिरंतर. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा क्षणभंगूर. लक्षात ठेवा, हा प्रश्न 3 वेळा आतापर्यंत विचारण्यात आला आहे आणि 3 वेळा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि आपल्याला TET मध्ये सुद्धा 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चिरंतर विरुद्धार्थी शब्द क्षणभंगूर, चिकार विरुद्धार्थी थोडे, चिरकाल अल्पकाल, चिरायू अल्पायू. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 300 पेक्षा जास्त जर विरुद्धार्थी शब्द पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला पाहू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी वाऱ्याहून हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर पंचमी विभक्तीमध्ये येतो. लक्षात ठेवा, विभक्ती म्हणजे काय, तर नाम सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हटले जाते. या दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे. पहा, वाऱ्याहून, हून जो आहे हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. कोणता, हून. आणि पंचमीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत, ऊन आणि हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. पहा, सेतुबंध हा ग्रंथ, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर प्रवरसेन जे आहेत यांनी लिहिलेला आहे सेतुबंध. यामध्ये 3 अजून महत्वाचे आहेत, सेतुबंध, प्रवरसेन, भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक आणि मुकुंदराज यांनी विवेक सिंधू. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून कोणता घटक ओळखला जातो? तर त्या घटकाला संप्रेरक असं म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिव छत्रपती अशी अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते? या ठिकाणी तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई, सोन्याची मोहर आणि तांब्याची मोहर यापैकी आपल्याला एक उत्तर महत्वाचं आहे आणि ते द्यायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकातील विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी श्री राजा शिव छत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली होती? तर तांब्याची शिवराई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, तांब्याची शिवराई. यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळी राजा शिव छत्रपती, श्री राजा शिव छत्रपती ही अक्षरे कोरलेली, सोन्याची होन आणि तांब्याची शिवराई ही 2 नाणी काढण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? होम रूल चळवळ मित्रांनो, यावरती आपल्याला MPSC मध्ये सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये या प्रश्नाचा उल्लेख खूप वेळा करण्यात आलेला आहे. तर होम रूल चळवळ ही जी आहे ही सुरू केली होती बाळ गंगाधर टिळक यांनी. पर्याय क्रमांक 3 पहा, होम रूल चळवळ बाळ गंगाधर टिळक यांनी केली. स्त्री शिक्षणासाठीचं जे कार्य आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. अस्पृश्यांसाठी जे कार्य केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि ही जी होम रूल चळवळ आहे ही कशासाठी सुरू केली होती? तर ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावं या मागणीसाठी आपल्या राज्यामध्ये होम रूल चळवळ जी आहे ती सुरू केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा त्यांनी परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला या वाक्यातील गौण वाक्य ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य दिलेलं आहे सरळ सरळ, त्यामधील गौण वाक्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जेव्हा त्याने परीक्षा दिली हे जे वाक्य आहे हे गौण वाक्यामध्ये येतं. यामध्ये दिलेले वाक्य जे आहे हे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. जेव्हा परीक्षा म्हणजे जेव्हा त्याने परीक्षा दिली हे गौण वाक्य आहे, तेव्हा तो पास झाला हे प्रधान वाक्य आहे. आणि प्रधान वाक्याला प्रश्न केल्यास गौण वाक्य मिळतं, म्हणजे तो केव्हा पास झाला? जेव्हा त्याने परीक्षा दिली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड डॅश होय? पहा, प्रश्न मित्रांनो हा देखील महत्वाचा आहे. हा आपल्याला मानसशास्त्रावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड आहे त्या धडपडीला अवधान असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3. तर अवधान म्हणजे काय? व्याख्या पहा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. विस्मरण म्हणजे काय? तर विस्मरण म्हणजे ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजेच विस्मरण होय. आणि स्मरण म्हणजे काय? तर गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजेच स्मरण होय. कल्पना म्हणजे काय? तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे कल्पना होय. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटले जाते? किंवा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हा विज्ञानावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर किशोरावस्था अशाला म्हटलं जातं. शैशवावस्था म्हणजे काय असतं? 1 महिना ते 2 वर्ष. बाल्यावस्था कधी असते? 2 वर्ष ते 6 वर्ष. किशोरावस्था कधी असते? 6 वर्ष ते 12 वर्ष. आणि पौगंडावस्था 12 वर्ष ते 14 वर्ष. लक्षात ठेवा, हे 4 जे दिलेले आहेत आपल्याला अवस्था त्या खूप महत्वाच्या आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत होते. या ठिकाणी आपल्याला कोणाचं मत आहे हे विचारलेलं आहे. पहा, मत कशा पद्धतीचं आहे? व्यक्ती व तिच्या सभोवतालचं जे वातावरण आहे यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे ज्या समस्या सोडवल्या जातात असं त्यांचं मत होतं. तर ते कोण आहेत? कोहलर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न आणि ह्या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा.
मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि फ्रीमध्ये PDF मिळवायचे असतील तर जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.